नमस्कार. आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ खूप संवेदनशील असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि संपूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमची प्रतिक्रिया द्या. दारू पिऊन मृत झालेल्या नवऱ्याला त्याच्या विधवा पत्नीने लिहिलेलं पत्र. प्रिय, काल तुझा अकाली मृत्यू झाला. आयुष्यात स्थिरतावर होऊन आनंद उपभोगण्याचे, मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पा गोष्टी, थट्टामस्करी करण्याचे तुझे वय. परंतु त्या सुखाला तू कायमचा मुकलास. मात्र तुझ्या मृत्यूमुळे या आनंदाला तुझी मुलं देखील पोरकी झाली. तुझी बायकोही ह्या सगळ्याला मुकली आणि पती सुखालाही. काय कारण होते या सगळ्याचं? तू खोट्या आनंदात रम्मान झाला होतास, त्यामुळे खऱ्या आनंदाला तू मुकलास याची तुला भानच राहिले नव्हते. लग्न झाल्यापासूनच पाहते तू कायमच मित्रांच्या गराड्यात चीअर्स करत असायचास. मित्र असावेतच, पण आपलं कुटुंबसुद्धा आहे, त्याबद्दल आपली जबाबदारीसुद्धा आहे याचा तुला विसर पडला होता. शिवाय रोज रात्री बाटली घेऊन घरी बसणे हे होतेच, त्यामुळे आपल्या मुलावर काय परिणाम होत याची तू चिंताच करत नव्हतास. रोज रात्री 9 नंतर बाबा आपले नाहीत याची त्यांना जणू सवयच लागली होती. पण तुझी भीतीही वाटत होती. बायकोवर हात उगारणे, भांडणे हे त्यांच्यासाठी नित्याचेच झाले होते. आपली मुले कितवीत आहेत, त्यांना काय हवे आहे, काय नको आहे याची तुला पर्वाच नव्हती. तू आणि तुझे मित्र. दारू ही औषधी आहे, हृदयविकार दूर ठेवते वगैरे पेपरमधील माहिती तू दाखवायचास. परंतु त्याच दारूमुळे आपल्यातलाच दुरावा वाढलेला तुला समजलंच नाही किंवा समजून घेण्याची तुझी इच्छाच नव्हती. जर ही बाटली एवढा आनंद देणारी औषधी असेल तर ती मी आणि मुलांनी घेतली तर तुला चालली असती का? अधूनमधून तुला प्रेमाची भरती यायचे व तू दारू सोडायचे ठरवायचास, परंतु परत मित्र आडवे यायचे. कुठल्या तरी आनंदात किंवा कोणाच्या तरी दुःखात तू परत त्यांच्याबरोबर बसायचास की मग पुन्हा सर्व सुरू. मित्राला परत परत दुःखात लोटणारे असले कसले रे मित्र तुझे? जीवनात आनंद मिळवण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत, परंतु तुम्ही सर्वांनी मात्र वाईटच मार्ग निवडला. दारू पिणं सोडून बघितलं असतं तर यातले अर्ध्याहून अधिक मित्र गायब झाले असते. तुझी आजारपणे चालू झाली आणि घराची आर्थिक विवंचना अजूनच वाढली. तुझ्या पोटात झालेले पाणी काढणे, लिव्हरची सूज उतरवायला औषधी घेणे हे सोपस्कार चालू झाले. माझ्यासुद्धा ऑफिसला दांड्या चालू झाल्या. हाऊसमौज करणे दूरच, मुलांची फीसुद्धा वेळेवर भरली जात नव्हती. तुझ्या शेवटच्या आजाराने तर डोक्यावर कर्ज करून ठेवले. तू बरा होणार नाहीस माहीत असूनसुद्धा तुझ्या औषधोपचाराचा खर्च थांबवला नाही आम्ही. सरकारला सुद्धा दारूबंदी नको आहे, कारण त्यांचे फक्त मिळणाऱ्या महसुलाकडे लक्ष आहे. पण माणसाची काम करण्याची ताकद कमी होणे, आजारपण वाढणे यामुळे होणारे नुकसान सरकारला दिसत नाही का? शिवाय नवरा किंवा मुलगा किंवा वडील गमावणे याची किंमत पैशात कशी मोजणार आहे हे सरकार? आता तुझ्या आईवडिलांची सेवा, मुलांचे शिक्षण व संस्कार हे सर्व माझी एकटीची जबाबदारी झाली आहे. ती मी पार पाडीनच. पण महत्त्वाचे म्हणजे माझ्या मुलांना ह्या एकच प्यालापासून दूर ठेवणे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. पुढच्या जन्मात मला तूच नवरा हवा आहेस, परंतु तुझ्या हातात ग्लास नसेल तरच. तुझीच प्रिय अर्धांगी. विचार करण्यासारखी गोष्ट. खरंच दारू वाईटच असते, मग ती कितीही महाग असू द्या. एन्जॉय करा, पण आपलं आयुष्य बर्बाद करून नाही. आपलं तर होतंच, पण सोबत आपल्या फॅमिलीचं पण आयुष्य आपण बर्बाद करतो. प्रतिक्रिया नक्की कळवा. यासारख्या गोष्टीवर विचार करा.